बस डेपोमध्ये असणारे राजू केंद्रे याच पंचक्रोशीतला नागरिक आहे. भारतीय संविधानाने त्यांना जे अधिकार दिले त्यांनी ते अधिकार वापरले पाहिजेत. परंतु सतत सतत पत्रकाराच्या बद्दल जर तुम्ही गरळ ओकत असाल तर हा पत्रकार सुद्धा याच पंचक्रोशीतला आहे. कायद्याचा आधार घेऊन जे माणसाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून जे करता येते ते केलं पाहिजे. पण विनाकारण जर कोणी पत्रकारांच्या भावना दुखवत असेल, उठसूट पत्रकाराच्या पत्रकारितेवर चिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, डाग लावण्याचा प्रयत्न करत असेल, तर भारतीय राज्यघटनेनुसार पत्रकाराच्या संरक्षणाच्या कायद्यानुसार पत्रकारांना जे अधिकार आहेत ते पत्रकार अधिकार वापरणारच आहेत. त्याच पद्धतीनं या राजीव केंद्रेला सांगणं आहे, यापूर्वी आपल्या बऱ्याच चुका झालेल्या आहेत. आपण लवकरात लवकर सावरा, आपलं डोकं ठिकाणावर येऊ द्या. आपण वरिष्ठाची कुठलीच परवानगी न घेता शासकीय ड्युटीवर कर्तव्य बजावत असताना आपण अशा समाजामध्ये विघातक अशा पोस्ट करता, समाजातली शांतता बिघडवता, समाजामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा आपण प्रश्न निर्माण करत आहात. यामुळे कंधार तालुक्यातील सामाजिक ऐक्याचं शांततेचं वातावरण खराब होत आहे. हे वातावरण खराब करण्याला हा जो राजू केंद्रे नावाचा कंडक्टर जिम्मेदार आहे, त्याच्या विरोधात आम्ही आज कंधार पोलीस स्टेशन मध्ये आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीनं सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय घोडके साहेब यांना संबंधिताचे पूर्ण सोशल मीडियाचं अकाउंट बंद करावं, त्याच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्याला तात्काळ अटक करावं, या मागणीसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. या पुढचं आमचं पाऊल संबंधित हा वादग्रस्त कंडक्टर ह्या तालुक्यात राहता कामा नये, यासाठी आम्ही एसटी महामंडळाकडे, आगार प्रमुखाकडे, जिल्हा आगार प्रमुखाकडे, वेळ प्रसंगी महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्याकडे आम्ही त्याची या बदलीची मागणी करणार आहोत. यासाठी राजीव केंद्रे खबरदार, पुन्हा जर पत्रकारावर जर बोट उचलाल तर कायदा तुम्हालाही आहे, कायदा आम्हाला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करा, अन्यथा गाठ कंधार तालुक्यातील पत्रकाराशी आहे हे या निमित्तानं मी सांगत आहे. नमस्कार. सर्वप्रथम सर्व नागरिकांना नमस्कार. आज कंधार तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज कंधार पोलीस स्टेशनला एक आम्ही निवेदन दिलेले आहे. एक आगारातील एक राजीव केंद्रे नावाचे कर्मचारी आहेत. ते वारंवार आक्षेपार्ह पोस्ट नेहमी सोशल मीडियावर करत असतात. त्याचाच एक काल असंच एक प्रकरण घडलं. पत्रकारांनी आमच्या शुभमजी केंद्रे यांनी काल कंधार आगाराची बस फुलवळे येथील टोल नाक्यावर थांबल्यामुळे जवळपास अर्धा तास ती बस त्या ठिकाणी थांबून होती. फास्टॅग मध्ये बॅलन्स नसल्या कारणाने त्या बसला त्या टोल नाक्यावाल्यांनी अडवलं आणि तिथला जो व्हिडिओ आहे नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं पत्रकारांना, त्यांनी ज्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला होता त्या पत्रकारांना उद्देशून त्यांनी म्हटलं होतं की पत्रकारांनो ही बातमी लावा की कंधार आगाराचे हे कट कारस्थानं पुढे आले पाहिजेत, म्हणून त्यांनी पोस्ट सोडली होती. म्हणून आमच्या शुभमजी केंद्रे असतील सर्व पत्रकार बांधवांनी ती पोस्ट म्हणजे बातमी बनवली होती. कंधार आगारातील एक RM केंद्रे नावाचे राजीव केंद्रे नावाचे कर्मचारी आहेत, वाहक. त्यांनी सोशल मीडियावरती पत्रकारांना भिकारचोट लोक व स्वयंभू युट्यूब पत्रकार कार्यकर्ते आहेत, हे सर्वच खंडणीखोर आहेत, तुकडा टाकली की शेपूट हलवणारे लोक आहेत, असं पत्रकारांविषयी अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन कॉमेंट केलेली आहे. या सर्व घटनेचा आम्ही कंधार तालुका असोसिएशनच्या वतीनं निषेध करतो आणि या राजीव केंद्रेला एवढंच म्हणणं आहे, आम्ही युट्यूब पत्रकारी जरी असलो तर आमचं एज्युकेशन BSc BJ झालेलं आहे आणि त्या आधारे आम्ही आमच्या पत्रकारितेचं लायसन आहे, आमच्याकडे लायसनधारी आहोत आम्ही काय कुठले असे रस्त्यावरचे पत्रकार नाहीत, आम्ही अधिकृत पत्रकार आहेत. हे आम्ही पुराव्यानिशी देऊ शकतो. परंतु तुमची जे मानसिकता सध्याची आहे, तुम्ही काय कुठल्या व्यसनाच्या आहारी जाऊन तुम्ही जर पत्रकारांविषयी अशी भरगळ ओकत असाल तर हे निषेधार्ह आहे. म्हणून आपल्याला मी सांगतोय की इथून पुढं पत्रकारांचा मान सन्मान करायला शिका. पत्रकारांना अधिकार आहे की एखाद्या वेळेस कुठली घटना घडली त्या घटनेचं जे सोशल मीडियावर टाकलं पाहिजे. पेपरला आम्ही बातम्या मांडत असतो, आम्ही विचार मांडण्याचं काम करत असतो, आम्ही कुठल्याही एखाद्याच्या विरोधात जात नाही. जे सत्य परिस्थिती आहे, पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, म्हणून समाजापुढे ज्या घडलेल्या घटना घडामोडी आहेत ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. राजीवजी थोडं लक्षपूर्वक कॉमेंट करत जा, विनाकारण पत्रकारांना दोषी ठरवू नका आणि आम्ही कुठली खंडणी तुम्हाला मागितली याचे पुरावे द्या तुम्ही.
संदर्भात आम्ही सर्व पत्रकाराच्या वतीने तुमचा जाहीर निषेध करतो आणि आदरणीय कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोडके साहेब यांना आम्ही एक निवेदन दिले आहे. रीतसर या घटनेची चौकशी करून संबंधित राजीव केंद्रे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा ही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. बोला. नमस्कार. आज आम्ही इथं कंधार पोलीस स्टेशन मध्ये आहोत. काल जो काही बातमीच्यावर समाज माध्यमावर वाहक कंधार आगाराचा राजीव केंद्रे त्याने जे आक्षेपार्ह तो कमेंट करतो, ही पहिली वेळच नाही. या अगोदर भरपूर असे प्रकार घडलेले आहेत त्या व्यक्ती संदर्भामध्ये. या वेळोवेळी सांगूनही तो व्यक्ती, मला वाटत नाही की त्याचे मानसिक संतुलन बरोबर असेल. सगळ्यांनी सांगून सुद्धा हे परत परत घडत आहे. आणि पत्रकार हा समाजामध्ये जे काही सामाजिक मुद्दे आहेत, समस्या आहेत, तो मांडण्याचा प्रयत्न करतो. कालची बातमी आम्ही प्रवाशाची जी हेळसांड झाली त्याबद्दल मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्यावरही आक्षेपार्ह कमेंट करणे, त्यांचे जे वैयक्तिक व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावर हे जे काही पत्रकार आहे याची बघतो, याला मारतो, हा कोण पत्रकार आहे, अशा खालच्या दर्जाच्या कमेंट्स करणे, आक्षेपार्ह प्रत्येकाच्या जे काही समाज माध्यम आहे, न्यूज चॅनल आहे त्याच्या जाऊन खाली कमेंट करणे, हे सततचं या राजीव केंद्रेचं वागणं झालेलं आहे. मला आज आम्ही आता कंधार पोलीस स्टेशनचे PI घोडके साहेब यांना त्याच्यावर IT ऍक्ट आणि त्याचबरोबर पत्रकाराची बदनामी आणि धमकी देणे अशा संबंधित सर्व त्याच्यावर कलमे लावावीत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. या आम्ही सगळ्यांनी, पत्रकार जो संघ आहे आमचा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा, आमच्या वतीनं सगळ्यांच्या मान्य करण्यात आला. आणि मला सगळ्यांना विनंती आहे, सर्व जे काही प्रेक्षक मायबाप आहेत जे बघतात आमचे चॅनल, त्यांनाही विनंती आहे की कमेंट करताना जो काही विचार करून कमेंट करणे गरजेचं आहे. SP नीलम रोहन साहेब जे आहेत त्यांनी सुद्धा ते SP ऑफिस यांचं सुद्धा वॉच सध्या सोशल मीडियावरती आहे. जर तुम्ही आक्षेपार्ह कमेंट करत असाल तर तुमच्यावर IT ऍक्ट 2000 यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे आपण समाज माध्यमावर वावरत असताना थोडा विचारपूर्वक कमेंट आणि शेअर, लाईक, पोस्ट या सगळ्या गोष्टी व्यक्त होताना सुद्धा या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आज पत्रकार संघाने PI घोडके साहेब यांना संबंधित रीतसर लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. यापुढे अशा गोष्टी होऊ नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. धन्यवाद. नमस्कार. काल आमचे मित्र केंद्रे, कडक खबर न्यूज, शुभम केंद्रे सर यांनी बातमी लावली होती ST महामंडळाची. पुलवळ नाक्याजवळ ST बंद का झाली? कारण त्या ST ला जे टोल नाक्याला पेमेंट पाहिजे होतं फास्टॅग मध्ये, ते पेमेंट नसल्यामुळे तिथले प्रवासी अडकळत राहिले आणि त्या प्रवाशांनी तिथला चित्रीकरण करून पत्रकारांना पाठवलं आणि ही बातमी लावा की बाबा या कंधार आगाराचं चाललंय काय, कोणाचं लक्ष आहे का या आगारावर, याच्यासाठी ही बातमी पाठवली आणि ती पत्रकारांनी बातमी लावली. या बातमी लावल्यानंतर या आगारातील वाहक राजीव केंद्रे यांनी त्या बातमीच्या खाली किंवा त्यांच्या ग्रुपवर, विद्यार्थी एखाद्या समाजाच्या ग्रुपवर खाली घाणघाण भाषेत, अवाच्य भाषेत शिवीगाळ केली किंवा पत्रकारांना जी भाषा वापरली, हे पत्रकार धाब्यावर बसलेले पत्रकार आहेत, खंडणी कोण पत्रकार आहेत. साहेब, राजीव केंद्रे साहेब, तुम्हाला एक विनंती आहे, हे पत्रकार काय 10वी नापास किंवा 12वी नापासची पोरं नाही आहेत, ग्रॅज्युएशनची पोरं आहेत, BJ केलेली पोरं आहेत सगळे, आणि कुठलं यांना मानधन येत नाही. स्वावलंबी राहून लोकांच्या समस्या मांडण्याचं काम हे पत्रकारिता करत आहेत. आणि पत्रकारिता ही साधी नसते. तुम्हाला साहेब फील्डवर आल्या, गेल्या वर्षी जी पाण्याची पातळी वाढली, त्या पाण्यात उतरून या कंधारच्या पत्रकारांनी पत्रकारिता केली. झडीमध्ये सगळे बाहेर होते आणि पावसामध्ये आमचं माईक धरून हे पत्रकार रस्त्यावर उभा होती. पत्रकार काही कुठल्या एखाद्या माणसाच्या विरोधात नसतात. आपली किंवा समाजाची सत्य बाजू मांडण्यासाठी पत्रकार उभे आहेत आणि कंधारच्या पत्रकारांनी कुठलीही कधीही चुकीची गोष्ट केलेली नाही. तुम्हाला तर वाटत असेल हे साधे पत्रकार आहेत किंवा यांना अशी भाषा वापरलेली आहे, तुम्ही खंडकणयोग्य आहे. तुम्ही एखाद्याला खंडणी दिलेली याचा तुम्ही पुरावा दाखवा. तुमचा शिवाजी चौकामध्ये आमच्या असोसिएशनच्या वतीने सत्कार करू. आणि विनाकारण जर तुम्ही अशी जर एखाद्यावर कमेंट कराल, यापुढे तुम्हाला कंधार तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने कायदा दाखवण्याचं काम निश्चित केलं जाईल.